मागणं झालं देवाला, पण तिने मागितलं देवाला. तिचा भाव जो होता ना, तो भाव अत्यंत शुद्ध होता. ती म्हणते, मी चांगली होती तर मला देवाकडे जावं लागायचं देवाचं दर्शन घेण्यासाठी, आणि मी आजारी पडली तर देवाला माझ्यापर्यंत यावं लागलं. माझ्याकडनं उठता येत नाही म्हणून देवाने आपलं स्वतःच श्रीचरणाचा स्पर्श माझ्या कपाळाला केला. यापेक्षा भाग्याचा क्षण दुसरा कोणता असेल बरं? आणि म्हणून ते म्हणते की जन्मोजन्मी माझा हाच ईश्वर यावा. की तसंच दैवल्याने सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंना मागितलं की प्रतिदिनी आपण निद्रा करण्यासाठी या माहूरला देव देवेश्वरीच्या ठिकाणी आपण यावं. त्याची प्रतीती आजही आपल्याला पाहायला मिळते. ज्याही वेळेला आपण माहूरला जातो ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जाऊन बघा, दुपारी तुम्हाला अगदी वृक्षपणा जाणवतो, करमत नाही. पण जशी जशी सायंकाळ होत जाते तेव्हा एक नैसर्गिक अशा प्रकारचा तो सुगंध त्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. श्री दत्तात्रय प्रभू आजही त्या माहूरला निद्रा करण्यासाठी येतात. कितीतरी भक्तांना त्याची अनुभूती आतापर्यंत आलेली आहे. असं म्हणतात की रात्री जेव्हा ते फुलांची शेज घालतात आणि निघून जातात दरवाजा बंद करून, तर सकाळी उठल्यानंतर ते फुलांची शेज पूर्णपणे चुरगळलेली असते. कारण दत्तात्रय प्रभूंनी त्या ओट्यावर तेथे निद्रा केलेली असते. ही प्रतीती आजही श्रद्धा युक्त भक्ताला अनुभवता येते. आजही ते अनुभवता येते. आले होते श्री दत्तात्रय प्रभू अहंकार नष्ट करायला, पण मागणाऱ्याने असं मागितलं की पुन्हा बद्रिकाश्रम मध्ये श्री दत्तात्रय प्रभूंना जाण्याचं कामच ठेवलं नाही, तुम्ही येथेच थांबा. श्री दत्तात्रय प्रभू माहूरला स्थिर झाले. देव देवेश्वरीला श्री दत्तात्रय प्रभू आता थांबले. तिथले जे काही ऋषी मुनी लोक होते, तिथले जे काही भक्तजन होते, त्या भक्तजनांना आता श्री दत्तात्रय प्रभू ब्रह्मविद्येचं निरूपण करू लागले. कारण तिथले अनेक अधिकारी जीव होते. त्या अधिकारी जीवांना कोणाचा दर्शनाचा योग होता, कोणाचा स्पर्शनाचा योग होता, कोणाचा संभाषणाचा योग होता. ज्याने जो योग प्राप्त केलेला आहे त्याला तो योग पुरवण्याचं काम श्री दत्तात्रय प्रभू तेथे करतात. आजही माहूरला जाण्याची आपली वारंवार तेथे इच्छा निर्माण होते. आमची माता माऊली आजही म्हणते की देवा मला माहूरला तू बोलव. आपल्या मैत्रीला ती सांगते की जाईन माहुरी मी दत्ताची भेटी. या माहूरला सह्याद्री पर्वतावर त्या श्री दत्तात्रय प्रभूंना, की जी श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्त 32 लक्षणांनी परिपूर्ण असलेली ती मूर्त, या श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी मला जायचं आहे. आजही बघा तुम्ही, महिन्यातून एकदा खेळा करणारे कितीतरी लोक आहेत. नाही माहूरला जाता आलं, अंबाळीला जातात, बाराखंडीला जातात, परंतु माहूरला जाऊन आपली जी भावना आहे ती भावना त्या परमेश्वराला तेथे समर्पित करण्याचा प्रयत्न करतात. का बरं? कारण तिथे श्री दत्तात्रय प्रभूंचा हा निवास आपल्याला पाहायला मिळतो. जाईन माहुरी दत्ताची भेटी, जाईन माहुरी दत्ताची भेटी. पेरुवाळासाठी राहील मी, पेरुवाळासाठी राहील मी. जाईन माहुरी दत्ताची भेटी, जाईन माहुरी दत्ताची भेटी. पेरुवाळासाठी राहीन मी, पेरुवाळासाठी राहीन मी.
दत्तदर्शनाचा घडेल सोहळा, दत्तदर्शनाचा घडेल सोहळा, अनुसया बाळा देखताती, अनुसया बाळा देखताती, अनुसया बाळा देखताती, पेरुवाळासाठी राहील मी, पेरुवाळासाठी राहील मी, जाऊन माहुरी दत्ताची या भेटी, पेरुवाळासाठी राहील मी. सर्व अवतारामधी श्री दत्त थोर, सर्व अवतारामधी श्री दत्त थोर, असे निरंतर चहुयुगी, असे निरंतर चहुयुगी, पेरुवाळासाठी राहील मी, पेरुवाळासाठी राहील मी, जाईन माहुरी दत्ताची या भेटी, जाईन माहुरी दत्ताची या भेटी, पेरुवाळासाठी राहील मी. भिका म्हणे दत्त गडाची, भिका म्हणे दत्त गडाची ती वाट, भिका म्हणे दत्त गडाची ती वाट, विषयाचा घाट पार करी, विषयाचा घाट पार करी, पेरुवाळासाठी राहील मी, जाईन माहुरी दत्ताची या भेटी, जाईन माहुरी दत्ताची या भेटी, पेरुवाळासाठी राहील मी, पेरुवाळासाठी राहील मी, पेरुवाळासाठी राहील मी. आजही 21व्या शतकामध्ये आपल्या मनाला आत्मशांती लाभण्यासाठी नाही आपण बद्रिकाश्रमला जाऊ शकत, परंतु बद्रिकाश्रम मध्ये अवतार धारण केलेल्या श्री दत्तात्रेय प्रभूंची राहता ठाय जर कोणतं जर असेल तर ते म्हणजेच माहूर. या माहूरला मात्र आपण नक्कीच तिथे जात असतो. माहूरच्या सभोवताली अनेक राजे लोकांचं साम्राज्य आहे. गुण्या गोविंदाने जो तो राजा आपला राज्य कारभार तेथे चालवत आहे. या सह्याद्री पर्वताला एक वेगळं ऋषी मुनी लोकांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विविध धर्माचे अनेक ऋषी मुनी लोक, सिद्ध साधक लोक श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहून श्री दत्तात्रेय प्रभूंची एखादी सेवा तरी आपल्याला प्राप्त व्हावी या उद्देशाने तेथे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या राजांमध्ये असलेला कृतवीर्य नावाचा एक राजा. असं म्हणतात की त्या कालखंडातला अत्यंत वैभवशाली संपन्न असलेला हा राजा आणि हा जो काही कृतवीर्य आहे, सगळं काही वैभव त्याच्याकडे आहे. परंतु आपलं राज्य चालवण्यासाठी
जो वंशाचा दिवा असायला पाहिजे, पुत्र प्राप्ती त्याला होत नव्हती, प्रयत्न करत होता. ऋषी मुनी लोकांकडे जायचा, त्यांना सांगायचा की माझ्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, एखादी सिद्धी तुम्ही मला सांगा. परंतु आमचं एवढं मोठं हे जे वैभव आहे, तर ते वैभव चालवण्यासाठी कुणीतरी वंशाचा दिवा आम्हाला पाहिजे. एकाने सांगितलं की तू देवतेचा यज्ञ कर. तो यज्ञ एवढा सोपा नव्हता. द्वापार युगातला तुम्ही राजसूय यज्ञ तुम्हाला माहिती असेल, त्याच्याही पेक्षा अत्यंत कठीण असलेला तो यज्ञ. तो म्हटला काही हरकत नाही, पुत्र प्राप्तीसाठी मी कुठलाही यज्ञ करायला तयार आहे. ज्या पद्धतीने पंडित लोकांनी सांगितलं, ब्राह्मणांनी सांगितलं, त्या पद्धतीने तयारी तिथे सुरू झाली. सगळं नगर शृंगारित केलं. गायीच्या शेणाने त्या नगरातली असलेली जेवढी जमीन आहे तेवढी सगळी जमीन तेथे सारवल्या गेली. अनेक वेगवेगळ्या देशोदेशीच्या ब्राह्मणांना, पंडितांना, ऋषीमुनी लोकांना अगदी विनंतीपूर्वक तेथे पाचारण करण्यात आलं. एखाद्या यात्रेसारखं स्वरूप त्या राज्यामध्ये तेथे निर्माण झालं. कृतवीर्य राजाला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करायचा होता. त्या यज्ञासाठी ही सगळी मंडळी तेथे आलेले होते. जेवढ्याही काही त्या कालखंडातल्या प्रवाहित असलेल्या ज्या नद्या आहेत, त्या नद्यांचं सगळं जल तिथे आणलेलं होतं. यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी वेगवेगळ्या देशातून तूप सुद्धा तिथे मागवल्या गेलेलं होतं. एवढंच नव्हे तर तेथे ज्या वेळेला अन्नदान चालायचं, तर सुद्धा कापलेल्या भाज्यांचे डोंगरचे डोंगर तेथे तयार असायचे. जवळपास 2 ते 3 वर्ष चालणारा हा यज्ञ, अत्यंत आनंदाने तो यज्ञ तेथे सुरू होता. जसा जसा तो यज्ञ संपत होता, तशा तशा लोकांच्या ज्या भावना आहेत, त्या भावना प्रज्वलित होत होत्या. त्यांना आनंद वाटत होता की निर्विघ्नपणे आपला यज्ञ पार पडतोय. त्या यज्ञामध्ये कुठलं पर्जन्य नाही, त्या यज्ञामध्ये कुठला अडथळा नाही, आणि 100% आपला जो यज्ञ आहे तो यज्ञ आता तिथे सफल होणार आहे. शेवटचे फक्त 2 दिवस उरले आणि सगळ्या ऋषी मुनी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद तिथे निर्माण झालेला. हा यज्ञ सफल झाला म्हणजे आपल्या राज्याला वंशाचा दिवा मिळणार, हे अगदी पक्क आहे, हे खरं आहे. 2च दिवस यज्ञाला बाकी. सकाळी सकाळी यज्ञ सुरू झाला. यज्ञासाठी राजा सिद्ध झाला. त्याने स्नान केलं. स्नान केल्यानंतर वस्त्र त्याने परिधान केलं. वस्त्र परिधान करून आता त्या यज्ञाच्या जवळ त्या चौरंगावर तो बसला. दीप तेथे प्रज्वलित तेथे झालेला होता. त्याच्यामध्ये आहुती देण्याचं काम सुरू होतं. हे सगळं करता 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 अचानकपणे त्या कृतवीर्याला जांभई आली, आळस आला. आळस आल्याबरोबर न कळतपणे त्यांनी जे हात त्या यज्ञाला आहुती देण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही त्यांनी वस्तू घेतलेली असेल ते बाजूला ठेवले आणि त्यांनी पटकन, स्वाभाविक आहे आजही आपण आळस आल्यानंतर आपण आपले 2 हात पुढे लावतो, अगदी त्या पद्धतीने त्यांनी 2 हात पुढे लावले. कळालंच नाही त्याला काही. 2 हात फक्त पुढे धरले. आळस गेला. आळस गेल्याबरोबर पुन्हा यज्ञ करायला सुरुवात केली. यज्ञ सफल झाला. सर्वत्र आनंद सगळं झालं. एवढंच नाही, 1-2 महिन्यांनी त्या राजाच्या राणीने सुद्धा बातमी दिली, गोड बातमी दिली. 1 वर्ष कसा निघून गेला कोणालाच काही कळालं. फक्त राजपुत्र आम्हाला पाहायला मिळणार. बघता बघता राणीने एका सुंदर गोंडस अशा मुलाला जन्म दिला. राजा म्हटला की बास, माझे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आज पूर्ण झाले, कारण मला वंशाचा दिवा मिळाला. याला मोठं करेन
आणि मोठं केल्यानंतर याच्या हातामध्ये राज्य कारभार सोपवेल आणि मी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी मी निघून जाणार. पण जेव्हा त्या मुलाच्या अवयवाकडे, शरीराकडे जेव्हा निरखून ते पाहू लागले, तेव्हा लक्षात आलं की मुलगा सर्वांगाने परिपूर्ण आहे, परंतु त्याचे जे दोन हात आहेत ते पूर्ण थिटे आहेत, बोटच नाही हाताला. नसून ते फक्त तळ हात फक्त आहे, परंतु जे 5 बोट असायला पाहिजे ते बोट नाही. धर्मग्रंथांमध्ये सांगितलंय की एखाद्याचा राज्याभिषेक जर करायचा जर असेल तर तो सर्व अवयवांनी तो परिपूर्ण असला पाहिजे. सर्व अवयवांनी जर पूर्ण जर असेल पुरुष तरच त्याचा राज्याभिषेक होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आनंदावर विरजन पडलं. मुलगा तर खूप गोंडस आहे, खूप गोरापान आहे, पण त्याच्या हाताला बोटच नाही. धर्मपंडितांना विचारलं, धर्मपंडितांनी सांगितलं 5 बोट नाहीत, 1 बोट जरी नसतं तरी सुद्धा त्याला राज्याभिषेक होऊ शकत नाही, तो राजा नाही होऊ शकत. तुझा राजपुत्र तो होऊ शकतो, परंतु राज्य कारभार चालवण्याचा त्याला अधिकार नाही. पूर्ण आनंदावर विरजन पडलं. म्हटले देवा, तू दिलं तर खरं मला, परंतु हे असं कसं काय दिलं? ज्या हेतूसाठी मला हे सगळं पाहिजे होतं आणि तू असं दिलं मला. आपल्या गुरूंकडे गेला, आपल्या गुरूंना विचारलं की का बरं माझ्यासोबत असं घडलं. त्याच्या गुरूंनी सांगितलं, सगळं बघून म्हटले मला एक सांग, तू यज्ञ कोणाचा करत होता? म्हटले देवतेचा. यज्ञ करत असताना तुझ्या मनात काही विचार आले का? म्हटलं अजिबात नाही, कारण मला यज्ञ करायची सवय, त्याच्यामुळे विचारांवर सुद्धा नियंत्रण असावं हे मला माहिती. मग एक सांग, तू यज्ञ करत असताना तुझे हात अपवित्र केले का? म्हटलं हात तर मी अपवित्र केले नाही, मी कधी यज्ञ करताना उठलो सुद्धा नाही जागेवरून. नाही म्हटले जरा व्यवस्थित आठव. त्याच्या लक्षात आलं की यज्ञ संपायच्या 2 दिवस आधी त्याची झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याला आळस आला होता. जांभई येत असताना त्यांनी आपले 2 हात पुढे तोंडाजवळ धरले. ते धरले ते ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर त्यांनी हात स्वच्छ करावे ते त्यांनी केले नव्हते. म्हटलं देवतेने तुला फळ दिलं, परंतु तू हात अपवित्र करून यज्ञ केला, म्हणून देवतेने तुला मुलगा दिला, परंतु तो थिट्या हाताचा दिला. कारण देवतेची भक्ती करत असताना देवतेच्या भक्तीमध्ये सगळं काही वेळेचं बंधन आहे, सगळं काही तेथे नियोजित असावं लागतं. तुम्ही देवतेची भक्ती जर करत असाल, तुमची भक्ती करण्याची जी वेळ आहे ती वेळ सुद्धा तुम्हाला बदलून जमत नाही, ती चुकवून जमत नाही. तुमची फुलं वाहण्याची वेळ, तुमची तर्पण करण्याची वेळ, स्नान करण्याची वेळ, हे सगळं अगदी जसं आहे तसं असतं. सुचिरभूत व्हावं लागतं. सुचिरभूत झाल्याशिवाय तुम्ही भक्ती करू शकत नाही, विधी करू शकत नाही. हे देवतेच्या भक्तीचे नियम आहेत. कृतवीर्याचा पुत्रच काय, आपण जरी असलो, देवतेची जर आपण जर भक्ती करत असलो आणि आपल्याकडनं जर असं जर काही जर घडत जर असलं, तर देवता दुर्लक्ष करत नाही. देवता शिक्षा पण तुम्हाला करते. आणि म्हणून तुम्ही वेदामध्ये पहा की देवतेची भक्ती करत असताना एक क्षण सुद्धा इकडं तिकडं केलेला जमत नाही. तसं परमेश्वराचं नाही. परमेश्वराच्या भक्तीमध्ये असे कुठले नियम नाही, काळ वेळेचं बंधन नाही, ज्या वेळेची क्रिया त्याच वेळेला केली पाहिजे असं प्रकार नाही. भक्ती माध्यम करत असताना तुम्ही जे समर्पित करतात ते सुद्धा तुमच्या जवळ असलं पाहिजे. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की भाव जैसा पेंढिया रावणाचा. पेंढी नावाचा कोणी एक भक्त आहे, महादेवाची पूजा करत होता.
रोज प्रतिदिने काळ वेळ न चुकवता आहे त्या विधीपूर्वक सगळी तो पूजा करत होता. ती पूजा करता करता दुष्काळ पडला गावामध्ये. गावातले फुलांचे जे झाड होते ते झाड नाहीसे झाले. तो शेजारच्या गावामध्ये जाऊन फुलं आणू लागला, पण पूजा मात्र करू लागला. पूजा करता करता शेवटी त्या देवतेने सुद्धा ठरवलं की याची आपण परीक्षा बघायची की आपला भक्त किती मजबूत आहे. आजूबाजूच्या गावातले सुद्धा फुलं झाड नष्ट करून टाकले. त्याच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. म्हटलं आता करायचं काय? आणि मग त्याने म्हटले झाडांच्या मुळांमध्ये सुद्धा सुगंध असतो, मग झाडांच्या मुळ्या काढायच्या आणि ते तिथे व्हायचे. देवतेने ते सुद्धा काही दिवसांनी संपून टाकले. आता काय करायचं काय करायचं? मग म्हटले वनस्पतीच्या पाल्यामध्ये सुद्धा सुगंध असतो, तो आपण अर्पण करावा. त्याने ते अर्पण केलं. सगळेच झाड सुकून गेले. मग म्हटला की माती सुद्धा सुगंधित असते, विशिष्ट माती. आणि मग ती माती उकरून ती तिथं अर्पण करायला सुरुवात केली. ती माती सुद्धा नष्ट झाली. त्याच्या लक्षात आलं की हे दैवत माझी परीक्षा पाहत आहे. तो म्हटला असं का? आज तर माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, समर्पित करण्यासाठी काहीच नाही. क्षणाचाही विचार न करता त्याने सुरा घेतला आणि आता म्हणे दुसरं काही नाही तर मी माझं क्षीरच आता त्या देवतेला अर्पण करतो. ती क्षीर अर्पण करायच्या वेळेला बरोबर देवता तिथे प्रकट झाली. देवता म्हटले की तुझ्यावर प्रसन्न झाली, माग काहीतरी. थोडा जर खंड जर पडला तर देवता आपलं फळ देत नाही. आणि म्हणून बघा की तुम्ही कितीतरी दानवांचा या देवतांनी या संधीचा फायदा घेतलेला आहे. तुम्ही पुराणामध्ये बघा की पुराणामध्ये असे अनेक संदर्भ पाहायला मिळतात. हा अशाने संपत नाही का? मग याला वेगळ्या पद्धतीने संपवा, कारण तो त्याचं व्रत भंग करणार नाही आणि मग तो बरोबर तेथे संपल्या जाईल. ती परंपरा काय आजची नाही, ती प्राचीन काळापासून आहे. एकलव्याचा शेवटी अंगठा मागितलास ना, ती काही सुनीती नाही, ती कुनीतीच आहे. परंतु असं होत नाही तर मग अशाने करा. देवता भक्तीचं हे गमक आहे. देवतेने पुत्र दिला, परंतु थिट्या हाताचा दिला की जो राज्याचा कारभार चालवू शकत नाही. कळालं, राजाला कळालं, त्याचं उत्तर त्याला मिळालं की कशामुळे माझी अशी अवस्था झाली. पण नाईलाज आहे, काही करू शकत नाही. अनेक वेगवेगळ्या देशोदेशीच्या लोकांना निमंत्रित केलं, आव्हानित केलं. त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु थिटे हात मात्र दुरुस्त होत नव्हते. याचं नाव ठेवलं अर्जुन. या मुलाचा हा आता मोठा झाला, तो स्वतःहून प्रयत्न करतोय की माझे थिटे हात दुरुस्त झाले पाहिजे, तेव्हा कुठे मी राज्याचा कारभार चालवू शकतो. पण त्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. संपूर्ण भारत त्यांनी परिक्रमण केलं त्या कालखंडामध्ये, पण अर्जुनाला मात्र कुठेही यश प्राप्त होत नव्हतं. शेवटी एका ऋषींकडे गेला, सांगितलं मनोदय की मला कसल्याही परिस्थितीत माझे थिटे हात पूर्व पदावर मला आणायचे, ते दुरुस्त मला करायचे. ते म्हटले की तू सगळे उपाय करून थकला ना, आता शेवटचा फक्त एक उपाय करा. अरे तो परमेश्वर अनार्जित दाता आहे. अनार्जित म्हणजे जे प्राक्तन आपण जोडलेलं नाही, जे आपल्या भाग्यात नाही, ते सुद्धा देणारा तो परमेश्वर समर्थ आहे. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभू निवास करतात. आणि या सह्याद्री पर्वतावर जर तू जर गेला आणि त्यांना जर तू जर विनंती जर केली आणि श्री दत्तात्रय प्रभू जर तुझ्यावर जर प्रसन्न झाले, तर एका क्षणात तुला थिट्याचे तुझे हात लगेच दुरुस्त करून देतील. श्री दत्तात्रय प्रभू पहिल्यांदा त्यांनी नाव ऐकलं. कोण असतील श्री दत्तात्रय प्रभू, कसे असतील श्री दत्तात्रय प्रभू? मनामध्ये कल्पना तेथे सुरू झाल्या.
आणि आता तो निघालेला आहे त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी त्या सह्याद्री पर्वताकडे. श्री दत्तात्रय प्रभू कसे दिसत असतील? गोरीपान मूर्त सांगितली, 32 लक्षणांनी परिपूर्ण सांगितली, पण ते कसे असतील? मला ठेवून घेतील का? मला त्यांचं सन्निधान देतील का? विचारांचा पूर्णपणे कल्लोळ तिथे माजलेला. सह्याद्री पर्वतावर येऊन पोहोचला. संपूर्ण गड डोंगर अत्यंत प्रसन्न असलेला तो, वातावरणामध्ये अत्यंत सुगंधित, एक वेगळाच त्या ठिकाणी सुगंधितपणा दरवळणारा तो परिसर. एका जणाला विचारलं की मला श्री दत्तात्रय प्रभूंना भेटायचे, श्री दत्तात्रय प्रभू कुठे असतील? त्यांनी सांगितलं श्री दत्तात्रय प्रभू आता देव देवेश्वर या ठिकाणी नाहीये. श्री दत्तात्रय प्रभू आता थोडस डोंगर चढून वर जा आणि त्या ठिकाणी सर्व तीर्थ असणार. त्या सर्व तीर्थाच्या ठिकाणी एक तळ आहे. त्या तळ्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू आता स्नान करत असतील. जा म्हटले. तिथे गेला. तिथे भिंडाळ्या तळ्याकडे श्री दत्तात्रय प्रभूंचं स्नान झालेलं, श्री दत्तात्रय प्रभूंचा मोकळा केश सांभार, सूर्याच्या कवळ्या उन्हाखाली श्री दत्तात्रय प्रभूंची श्री मूर्त तिथे बसलेली आहे एका मोठ्या खडकावर. श्री दत्तात्रय प्रभूंना त्यांनी बघितलं. अत्यंत प्रसन्न तो झाला. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, मला तुमच्या सन्निधानामध्ये राहू द्या, मला तुमचं सेवादास्य काहीतरी मला घडू द्या. श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की काही हरकत नाही. एक राजाचा राजपुत्र आता मात्र श्री दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहतोय. बर, परमेश्वराच्या सन्निधानामध्ये मला राहायचंय तर देवाची काहीतरी सेवा मला करता आली पाहिजे. बरं, आता मी सेवा करावी तर कोणती सेवा करावी? मी दत्तात्रय प्रभूंची आता पुन्हा विचार करायला लागला आणि मग त्याला कळालं की श्री दत्तात्रय प्रभू प्रतिदिन स्नान करून येतात ना, तर स्नान करून आल्यानंतर त्या शिळा तळावर जेव्हा बसलेले असतात, आपण दुसरं तर काही करू शकत नाही, पण दत्तात्रय प्रभूंना आपण सुगंध तरी प्रदान करू शकतो. किती अपूर्व अशा प्रकारचा तो प्रसंग. आजही आपण श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करत असताना, उदबत्ती दाखवत असताना सहस्त्रार्जुनाची आठवण झाल्याशिवाय आपण आपला भाव तिथे समर्पित नाही करत. आजही आपण म्हणतो ना, सहस्त्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा श्री दत्त राजा जगद्गुरु. ज्या सहस्त्रार्जुनाच्या हातचा धूप हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा प्रतिदिनी तुम्ही स्वीकार केला, तसं माझ्या अल्प स्वल्प या सुगंधाचा तुम्ही काय करा की स्वीकार करा. त्याची आठवण केल्याशिवाय आपला विधी पूर्ण होत नाही. काय देऊ शकतो आपण देवाला? पैसा देवाजवळ सुद्धा भरपूर आहे. द्वारका नगरी पूर्णपणे सोन्याची होती म्हटले. 5-10 रुपये देऊन देव काय प्रसन्न होणार आहे का? बरं, आमचं देणं तरी काय असतं? आता इकडच्या भागात मला माहिती नाही. देवा, माझं जर असं असं काम झालं तर 5 नारळाचं तोरण मी तुला बांधेल. तुमच्याकडे छटाक असतो का? नाही तर मग छटाक बरपेढे, नाही तर मग चमचाभर साखर. देवाला आम्ही एवढंच देऊ शकतो, दुसरं आम्ही तर काही देऊ शकत नाही देवाला. बरं, यातूनही आपली अपेक्षा असते की मी थोडस देवाला दिल्यावर देवाने खूप मोठं प्रसन्न व्हावं. गाराणं असतं 50,000चं, 50,000चं काम झाल्यावर तो मात्र बरोबर 100 रुपयाचे नारळ असतील, परंतु बरोबर 50 रुपयात तो घेतो, तो देवाला 5 नारळ वाहून मोकळा होतो. म्हणतो मी देवा तुझ्या ऋणातून मुक्त झालो. बरं, लोक फसवणारे सुद्धा भरपूर असतात यामध्ये देवाला. आम्हाला जी पूजा मिळते ना, असं नोटा सांभाळून ठेवल्यात, काय काय नोटा आम्ही.
अर्धी नोट 10 रुपयाची आणि अर्धी नोट 20 रुपयाची, कुठल्याच दुकानात चालत नाही. इतकी चुरगळून गेलेली असते की आम्हालाच कळत नाही आकडा 10चा आहे का 5चा आहे का 20चा आहे का 100चा आहे. आपल्या गावासारखं गाव होतं. मंदिरातल्या देवाजवळ त्यांनी नवस केला, म्हणे देवा जर माझं जर काम जर तू जर केलं ना, तुला सोन्याची टोपी मी वाहीन. आता देवाला बऱ्याच वर्षापासून कोणी काही वाहिलेलंच नव्हतं. देवालाही वाटलं जाऊ त्या, कोणी भक्त भेटलाच नाही, सगळे छटाकवालेच भेटतात पेड्यावर आपल्याला सुख देणारे. हा सोन्याची टोपी आपल्याला देतोय म्हटल्यानंतर हा किती मोठा माणूस असेल. देवाने त्याचं पटकन काम करून टाकलं. त्याला मुलगा पाहिजे होता, त्याला मुलगा झाला. आता तो मुलगा रांगायला लागला, परंतु हा सगळं विसरून गेला ना. मुलगा मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, हा विसरून गेला. देव वाटच पाहतोय, आज येईल उद्या येईल परवा येईल, पण हा काही यायला तयार नाही. मग एका दिवशी देव स्वप्नात गेले. देव म्हटले की का रे, तुम्हाला कबूल केलं होतं सोन्याची टोपी, अजून तू दिली नाही सोन्याची टोपी. सकाळी उठून तो पत्नीला म्हटला, बाई तयारी कर, मी देवाला नवस केला होता, सोन्याची टोपी वाहणार होतो. तिथं बघायलाच लागली त्याच्याकडे. हा कधी घरामध्ये 50 रुपये आणत नाही, सोन्याची टोपी देवाला व्हायला चालला. म्हणजे धनी कुठून आणणार आहे सोन्याची टोपी? म्हणजे तू काय काळजी करते, अख्ख्या गावाला फिरवतो मी, देवाला फिरवायला काही कमी का? दिवस ठरला, वाद्य सांगितले, ती फ्री मध्ये सांगितले, म्हणे बा इथून तिथपर्यंत जायचं, या ना तेवढं देवाचं काम आहे. लोकांना सांगितलं नारळाचा प्रसाद देईल मी, खोबऱ्याचा, चला माझ्यासोबत. लोकही सगळे म्हणले सोन्याची टोपी देणार, सोन्याची टोपी. मुलाला घेतलं सोबत बोलून, त्याला म्हणले चल माझ्यासोबत, शाळेत नको जाऊ आज. त्याला सोबत घेतलं, गेला देवाजवळ. गेल्यानंतर काय फुलं वगैरे विडा काय ठेवायचा तो ठेवला. देव वाटच बघत होता, ताटात सोन्याची टोपी दिसते का कशाची टोपी दिसते. देवाने ते एवढी मानसिकता करून घेतली, म्हणे याच्याकडनं चांदीची जरी मिळाली तरी काय हरकत नाही, आपण समजून घेऊ याचा भाव. तोही देवापेक्षा हुशार होता. बाकीचे पुजारी लोक म्हणे का रे, तू सोन्याची टोपी वाहणारे अख्ख्या गावात सांगितलं, तू सोन्याची टोपी तर काही दिसत नाही. असं कोण म्हणतं म्हणे सोन्याची टोपी दिसत नाही? सोन्या इकडे ये जवळ. त्याच्या मुलाचं नाव सोन्या होतं. तुमच्या डोक्यावर जशी टोपी, गांधी टोपी, तशी टोपी त्याच्या जवळ होती, त्या सोन्या नावाच्या मुलाच्या डोक्यावर. उचलली एका हाताने टोपी, म्हणे तुला नवीन घेऊन देईल मी, काळजी करू नको. पालमला गेलो तर नक्की तुला नवीन घेऊन येतो. ही मळकट झाली अशी पण देवाला शोभून दिसेल, देवाला ती देऊन टाक. त्या देवाच्या मुकुटावर दिली ठेवून, म्हणे देवा शब्द होता, सोन्याची टोपी. सोन्या नावाचा मुलगा, त्याच्या डोक्यावरची टोपी तुझ्या डोक्यात टाकली. माझं जे कबूल केलेलं होतं ते पूर्ण झालं. आता स्वप्नातही येऊ नको आणि कुठेच तुम्हाला दिसू नको. किती फसवतो आपण देवाला. सगळं फसवूनच असतं ना आपलं. पारायणाची सुपारी जर म्हटली तर आपली पोथीची सुपारी ठरलेली. मागताना आपण काय म्हणतो, पोथीचे पानं, पोथीची सुपारी. त्यांनी पण ते सगळं वेगळं काढून ठेवलेलं असतं. तुम्ही कधी विचार केलाय, तुम्ही देवाला जो उपहार घेऊन जाताना तर देवाला नक्की काय आवडत असेल? तुमचा उपहार तुमच्या आवडीचे पदार्थ असतात. आज ना श्रीखंड केलाय उपहाराला, श्रीखंड देवाला नाही आवडत. श्रीखंड तुमच्या घरात कोणाला तरी आवडत असतो, म्हणून तुम्ही उपहारासाठी श्रीखंड बनवला. तुम्ही देवासाठी उपहारासाठी पेढे घेतात ना, ते पेढे देवाच्या आवडीचे नाही घेत तुम्ही, चाखून बघतात आधी. आणि तुम्हाला जो आवडला ना, नाही नाही हे पेढे सगळेजण खातील आपल्याकडे, ते पेढे तुम्ही देवासाठी आणतात. किती फसवतो आपण देवाला. यासाठी आपल्याला हा अर्जुन बघायचा. थिटे हात आहे, परंतु देवाची सेवा मला करायची. हेतू आहे की देवाकडनं काहीतरी मला प्राप्त झालं पाहिजे, पण तरी सुद्धा मला देवाची सेवा करायची, हा त्याचा हेतू. रोज श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करत असताना स्नान झाल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्या शिळा तळावर, जे आपल्या देवपूजेमध्ये विशेष आहे, त्याच खडकावर बसून
सूर्याच्या कोवळ्या उन्हाखाली बसायचे सहस्त्रार्जुन, म्हणजेच आपला आधीचा कार्तवीर्य, आधीचा अर्जुन हा मात्र त्या धुपाटण्यामध्ये विस्तवाचा निखारा टाकायचा, धूप त्याच्यावर टाकायचा आणि श्री दत्तात्रय प्रभूंना तो धूप दाखवायचा. त्या मोकळ्या केश कळापांना. त्या काळामध्ये शॅम्पू नव्हते, त्या काळामध्ये काही तेल नव्हते डोक्याला लावायला. तर त्या कालखंडामध्ये ओल्या केसांना जर धूप जर दाखवला तर ते केस सुगंधित व्हायचे आणि म्हणून त्या कालखंडामध्ये धूप दाखवल्या जायचं. प्रतिदिनी त्याची सेवा आहे, त्याच्या सेवेमध्ये कधी खंड नाही पडला. बरेच दिवस झाले आणि एका दिवशी श्री दत्तात्रय प्रभू नेहमीच्या वेळेला आले, स्नान केलं. स्नान करून या मोकळ्या ओल्या केसांनीशी श्री दत्तात्रय प्रभू त्या शिळातळावर बसले. याने विस्तवाचा निखारा सुद्धा तयार केला, पण याला मात्र आता धुपाटणं सापडायला तयार नाही. धुपाटणं माहिती आहे तुम्हाला, ज्याच्यावर ज्याला मूठ असते त्याच्यामध्ये आपण निखारा ठेवतो, ते मात्र त्याला सापडायला तयार नाही. इकडं शोधतोय तिकडं शोधतोय, याला विचार त्याला विचार. विस्तव चांगल्या पद्धतीने पेटलेला होता. आपण त्या जागी जर असतो तर आपण म्हटलं असतं की नाही, दुसरं काहीतरी भांड घेऊन त्याने आपण करू. एका गावाला गेलो, उपदेशी घर. ते म्हटले आम्ही रोज देवाला काय करतो, म्हटले की धूप आम्ही दाखवतो देवाला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्या दिवशी त्याची अवस्था तशीच झाली, त्याला काही ते धुपाटणं सापडायला तयार नाही. मी म्हटलं का हो, कसं करणार आता, धुपाटणं तर सापडत नाही तुम्हाला. ते म्हणजे काळजी करू नका. त्यांनी गेला, पटकन दरवाजा लावला. दरवाजाच्या पाठीमाग कचरा भरायचं सूप होतं, ते सूप हातामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये विस्तव ठेवला. म्हणजे बाबा दाखवा तुम्ही देवाला धूप. कचरा भरायचं सूप आणि त्याच्यामध्ये विस्तव टाकून तो म्हणतो की बाबा धूप दाखवा. आता देवाला तर धूप आवडेल का बरं? आमची भक्ती तर अशा पद्धतीची. अर्जुनाने विचार केला की नाही सापडत ना, आपले थिटे हात काय कामाचे. एरबी हे थिटे हात राज्यकारभार चालवू शकत नाही, आपलं सुद्धा काम आपण करू शकत नाही. आणि हे थिटे हात जर त्या दत्तात्रय प्रभूंच्या सेवेसाठी जर उपयोगी जर पडले, त्या हातांचं किती मोठं ते भाग्य. क्षणाचाही विलंब न करता विस्तवांचा निखारा आपल्या थिट्या हातावर घेतला, तळ हातावर. दुसऱ्या हाताने ऊद घेतला, तो त्या निखाऱ्यावर टाकला आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या पाठी मागून श्री दत्तात्रय प्रभूंना आता धूप दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंना धूप दाखवते. त्या तळ हातावर असलेले ते विस्तव, त्वचा जी होती तळ हाताची ती पूर्ण करपून तेथे गेली. जळाला सारखा त्याच्यामध्ये वास येऊ लागला, जळाला सारखा पूर्णपणे वास. श्री दत्तात्रय प्रभूंनी मागे वळून बघितलं की वास कुठून येतो. बघितलं तर त्या सहस्रार्जुनाने आपल्या हातामध्ये तो विस्तव घेतलेला. श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की सांडी सांडी फेकून दे. विस्तव त्याने फेकून दिला. डोळ्यामध्ये अश्रू आहे. देवाजवळ त्याने हात जोडले. देवाला तो विनंती करतो की देवा, हे थिटे हात तरी माझ्या कोणत्या कामाचे. नाही राज्यकारभार चालवू शकत मी, या राज्याचा राजा पण होऊ शकत नाही मी, माझी स्वतःची सेवा सुद्धा या थिट्या हाताने करू शकत नाही. निदान तुझ्या सेवेसाठी तरी ते उपयोगी जाऊ दे. श्री दत्तात्रय प्रभू त्याच्या या भक्तीने पूर्णपणे प्रसन्न झाले. श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हटले की माग, मी प्रसन्न झालो तुझ्यावर. तू जी भक्ती केली ना, या भक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो. माग, तुला काय पाहिजे ते. तो म्हणतो देवा, तू तर जाणणारा आहे, तुला तर माहिती की मला काय हवं.
आपल्या हातांकडे बघितलं, जळालेले, वास येणारे ते थिटे हात. श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, काळजी करू नको, हे तुझे 2 हात तर व्यवस्थित होतील, परंतु या 2 हातांमध्ये 1000 हत्तींचं बळ तिथे येईल. सहस्त्र बाहू वलयांकित राज्य दिले. 1000 हत्तींचं बळ नसुद्धा द्या फक्त या 2 हातामध्ये. क्षणार्धात त्याचा हात अगदी चांगला झाला. बोट सुद्धा त्या हाताला आले आणि त्या हातांमध्ये 1000 हत्तींची ताकद त्या नुसत्या 2 हातांमध्ये होते. एवढंच नाही, पुन्हा श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात की तुझ्यासारखा बलशाली या भूतलावर दुसरा कोणीच नसणार. बलशाली, यश कीर्तिवंत होशील. तुझी कीर्ती या त्रैलोक्यामध्ये असणार, यश तुला तेथे प्राप्त होणार. श्री दत्तात्रय प्रभू त्याच्यावर पूर्णपणे तेथे प्रसन्न झाले. डोळ्यातून अश्रू येत आहेत त्याच्या. दुःखपूर्वक तो देवाला म्हणतो की देवा, मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती. मी आलो होतो फक्त या 2 हातांना बोट येण्यासाठी. तू बोट तर मला दिले, परंतु एवढी मोठी सत्ता तुला कोणी पराजित करू शकणार नाही. यश तुला प्राप्त होईल, कीर्ती तुला प्राप्त होईल. या 2 हातामध्ये एवढी तुला ताकद येईल. न कळतपणे त्या सहस्त्रार्जुनाला सर्व काही तिथे मिळालं. त्याचं नामकरण आता झालं अर्जुनाचं सहस्त्रार्जुन. ज्याला सहस्त्र हातांचं बळ होतं म्हणून त्याचं नाव पडलं की सहस्त्रार्जुन. सहस्त्रार्जुन श्री दत्तात्रय प्रभूंना वंदन करून आपल्या महिष्मती नगरामध्ये तो निघून आला. इकडे राज्यामध्ये सुद्धा खूप सगळ्यांना आनंद झाला की आपल्या या राजपुत्राला हात मिळाले. पण जात असताना, निघत असताना श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला सांगितलं की बघ, एवढं सगळं तुला मिळालं, पण 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 6 सूत्रांची जशी अस्थिपरी सांगितली, तसं श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करणाऱ्यासाठी सुद्धा त्या भक्ताला श्री दत्तात्रय प्रभूंनी फक्त 3 शब्दांची अस्थिपरी सांगितली. जे कोणी दत्तात्रय प्रभूंची भक्ती करतात ना, त्यांनी आवर्जून या श्री दत्तात्रय प्रभूंच्या अस्थिपरीकडे बघणं गरजेचं आहे. काय सांगितलं श्री दत्तात्रय प्रभूंनी? कुठलं तत्वज्ञान नाही सांगितलं. श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की बघ, तुला हे सगळं मिळालं, परंतु तुला गोहत्या, स्त्री हत्या आणि ब्रह्महत्या हे तुझ्याकडनं घडता कामा नये. गोहत्या म्हटल्यानंतर जी गाय आहे, तुझ्यापासून या गायीला यत्किंचितही दुःख प्राप्त झालं नाही पाहिजे. तिला तुला मारायचं नाही, कारण वेदामध्ये गाय हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले. आजही आपण पाहतो की आईचं परिपूर्ण लक्षण त्या गायीमध्ये आहे. तिचे डोळे कधी बघा, अगदी वात्सल्यपूर्णपणे त्या गायीचे डोळे असतात. त्या गायीचं काहीच वाया जात नाही, काहीच नाही. आयुर्वेदामध्ये सर्व श्रेष्ठत्व त्या गायीला तेथे प्रदान केलेलं आहे. घरामध्ये जर गाय जर असेल तर म्हणतात की घरामध्ये सगळी सुबत्ता राहते. आज वर्तमान परिस्थितीमध्ये दत्तात्रय प्रभूंचा जो कोणी उपासक असेल त्याच्यासाठी सुद्धा हे आहे. तुम्ही गाय पाळताय, परंतु गाय जर तुमची थकल्यानंतर जर तुम्ही जर कुठे दुसरीकडे जर देत असाल आणि इकडे दत्तात्रय प्रभूंची जर भक्ती जर करत असाल तर दत्तात्रय प्रभू प्रसन्न होतील का? मुक्या प्राण्यांचा जर आपण छळ जर करत असलो, त्यांना जर आपण जर त्रास जर देत असलो, गाय ही महत्वाची सांगितली. गाय उपलक्षणे सर्व पशु पक्षी त्याच्यामध्ये आले. आपण दत्तात्रय प्रभूंच्या अस्थिपरीचं पालन करणार नाही, होऊ शकणार. दुसरं सांगितलं
ब्रह्महत्या. ब्रह्म म्हणजे नक्की कोण? ब्रह्म जानाती तो ब्राह्मण. ब्राह्मण शब्दाची व्याख्या केली. मग ब्राह्मण म्हटल्यानंतर जो ब्राह्मण वंशामध्ये जन्माला आला तोच फक्त ब्राह्मण आहे का? असं नाही. ज्याला खरं शास्त्र कळतं तो सुद्धा ब्राह्मण. एका दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही सगळे ब्राह्मणच आहात, कारण तुम्हाला देव कळतो. म्हटले ब्राह्मणाची हत्या तुझ्याकडनं झाली नाही पाहिजे. हत्या हा शब्द कळस, पण त्याची सुरुवात की त्याचं अंतकरण सुद्धा दुखवता कामा नये. आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींचं अंतकरण आपल्याकडनं दुखणार नाही याची सदैवपणे आपण काय केली पाहिजे की काळजी घेतली पाहिजे, त्याची दक्षता घेतली पाहिजे. आणि शेवटी सांगितलं की स्त्री हत्या ज्वलंत विषय आजच्या या वर्तमान परिस्थितीचा, की जी स्त्री हा देश चालवते, जी स्त्री तुमचं घर चालवते, जी स्त्री तुमचा परिवार चालवते, जी स्त्री तुमचं कुटुंब चालवते, जी स्त्री तुमच्या वंशाला दिवा देते, या सृष्टीमध्ये जर मूलाधार जर कोणी जर असेल तर पहिल्यांदा स्त्री आहे. कारण स्त्रीपासूनच ही सगळी जी निष्पत्ती पाहायला मिळते ही सगळी स्त्रीपासून निष्पत्ती आहे. आणि ती स्त्री जर समजा आपल्यामुळे जर दुखी जर असेल तर दत्तात्रय प्रभू कशा प्रसन्न होतील. तुमच्या घरामध्ये राहत असताना ती जर दुखी मनाने जर राहत जर असेल तर, तुमच्या घरामध्ये राहत असताना तुम्ही जर तिचा छळ जर करत असाल तर, घरामध्ये राहत असताना तिला जर तुम्ही स्त्रीतत्वाचा जर मान जर देत नसाल तर श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करून फायदा नाही. कारण स्त्रियांचा त्रेतायुगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभिमान जर कोणी जर घेतला असेल तर तो श्री दत्तात्रय प्रभूंनी घेतलेला आहे. स्त्री हत्या तुझ्याकडनं घडता कामा नये. हत्या कळस सांगितला, छळ करणे ही त्याची प्रथम सुरुवात सांगितली. तुम्ही म्हणता की आम्ही हत्या करत नाही. त्या काळातली हत्या वेगळी होती, आजच्या काळातली हत्या वेगळी आहे. तुम्ही जाता डॉक्टरकडे आधीच तपासून घेतात कशाचा मुलगा आहे का मुलगी आहे. मुलगी आहे म्हटल्यानंतर म्हणतात संपून टाका तिथल्या इथं. हत्या झाली ना त्या ठिकाणी सुद्धा जीवाचं संपादकत्व आहे ना. जिवंत माणसाला मारल्याचं पाप तिथं सुद्धा आहे. सरकारने बंदी आणली म्हणून वेगवेगळे त्याच्यावर माध्यम, वेगवेगळे पर्याय, डॉक्टर लोक सुद्धा पैसे मिळतात. कुठे चाललो आपण? खरंच आपण श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करू शकतो? अधिकार आहे आपल्याला तेवढं भक्ती करण्याचा? नाही अधिकार आपल्याला. तुम्ही जर तिचा जर सन्मान जर करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी 3 महत्वाचे नियम सांगितले. गोहत्या, ब्रह्महत्या आणि स्त्री हत्या हे कधीही घडता कामा नये. जर नाही जर घडली तुला माझ्याकडनं जी सिद्धी तुला प्राप्त झालेली आहे ती शेवटपर्यंत अबाधित राहील. सहस्त्रार्जुनाने ते ऐकलं. म्हटलं मी नक्कीच मी प्रयत्न करेन. माझ्याकडनं हे 3 गुन्हे, हे 3 दोष माझ्याकडनं कधीच घडणार नाही. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली आनंदाने. आता हा सहस्रार्जुन पुन्हा आपल्या महिष्मती नगराकडे निघालेला आहे. आपल्याला बनायचं कोणासारखं बनायचं? हा जो सहस्त्रार्जुन आहे या सहस्त्रार्जुनासारखं आपल्याला बनता आलं पाहिजे. म्हणजे भक्ती कोणासारखी असली पाहिजे? त्या सहस्त्रार्जुनासारखी आपली भक्ती असली पाहिजे. पण बघा या सहस्त्रार्जुनाचे 2 रूप पाहायला मिळतात या कथेमध्ये. आतापर्यंतचा जो सहस्त्रार्जुन होता असा सहस्त्रार्जुन आपल्यालाही होता आलं पाहिजे.
पण उद्या या सहस्त्रार्जुनाचं जे दुसरं रूप आपण पाहणार आहोत, जे स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर असा सहस्त्रार्जुन आपल्याला बनायचा नाही. राख रांगोळी करणारा सहस्त्रार्जुन काय कामाचा? सहस्त्रार्जुन इथपर्यंत चांगला सहस्त्रार्जुन आहे, तो आपल्याला श्रवणीय आहे, त्याच्याकडनं आपल्याला काही घेण्यासारखं आहे. पण इथून पुढचा जो सहस्त्रार्जुन आहे तसा आपल्याला बनायचं नाही. जर आपण तसा सहस्त्रार्जुन जर बनण्याचा प्रयत्न केला तर आपलं अस्तित्व राहू शकत नाही. देवाकडून मिळतं, कोण म्हणतं मिळत नाही? या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं की देवाकडून मिळतं, पण जे देवाकडून मिळालेलं आहे ते आपल्याला टिकवता सुद्धा आलं पाहिजे. राहिलेला हा कथेचा शेष भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. आता आपल्याकडे आहेत, आपल्या हातामध्ये एकूण 2 सत्र म्हणजे 2 दिवस. या 2 दिवसामध्ये धावतं असेल थोडस संगीत आपण कमी करू, पण आहे तेवढं आपण पूर्ण का होईना परंतु तेवढं आपण जे आहे श्री चक्रधर स्वामी निरूपित दत्तचरित्र तेवढं आपण पूर्ण करण्याचा नक्कीच तिथे प्रयत्न आपण करूया. आता आपण आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे.